भारतामधला शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा महोत्सव, की जो नुसता महाराष्ट्राचा नाही, अखिल भारतीय नाही, तर आता डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्याच्या शनिवार रविवारांच्या मध्ये सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असतं, तो सवाई गंधर्व महोत्सवही पुण्यात, हा नुसता ऐतिहासिक किंवा भौगोलिक योगायोग नाही आहे, ही जागतिक दृष्टी आहे. आणि कलेच्या संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा नाट्य, भारताच्या जर नाट्यसृष्टीचा विचार केला तर आधुनिक काळामध्ये नाटक महाराष्ट्रापासून चालू होतं. पत्रकारितेची परंपरा, शाळा काढण्याची, मला आश्चर्य वाटत, मी कितीही अभ्यास केला तरी ते आश्चर्य कमी नाही होत. मराठ्यांचं राज्य बुडलं 1818. पहिला पेपर कधी निघाला? वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण 1821 मध्ये प्रसिद्ध झाले. 3 वर्ष जे आत्मगत चिंतन चालू झालं की आपण का गेलो पारतंत्र्यात, आणि प्रतिसाद चालू होतो बुद्धिमत्ता आणि चारित्र्य वापरून, तो 3 वर्षात आहे. शाळा निघणं चालू झालं, आपल्याला इंग्रजी शिक्षण पाहिजे, शाळा निघाल्या पाहिजेत, विषमता दूर केली पाहिजे, हे म्हणणारे 1821, 22, 23 पासूनचे आहेत. गोपाळ हरी देशमुख, जे आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो, जे पेशव्यांच्या दरबारामध्ये सेनापती होते, घराणं होतं, पण त्यांनी मागे वळून पाहून आपल्यातले दोष सोडले, मांडलं. किती क्विक आहे हा प्रतिसाद. हे जे ॲनालिसिस आहे, स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची पण दृष्टी आहे, ती कठोरपणे मांडण्याची पण दृष्टी आहे, आणि तरी ते घेऊन नवकर्तृत्व घडवण्याची जीवनाच्या सर्व क्षेत्रातली दृष्टी. त्यामुळे नाट्यसुद्धा, पत्रकारितासुद्धा, चित्रपट, त्या लुमिये ब्रदर्सनी पहिला चित्रपट निर्माण केला, ते दादासाहेब फाळकेंनी पाहिलं होतं, हलती चित्र. त्यांनी स्वप्न पाहिलं की असं आपल्याला करायचं. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, त्यांना जो काढावासा चित्रपट वाटला, तो या भारतीय परंपरेतला अयोध्येचा राजा हा मांडून आधुनिक भारतीय चित्रपटांची परंपरा चालू होते. तेव्हा बॉलिवूड मुंबईत आहे आणि ते मुंबई महाराष्ट्रात आहे. अजून तरी मी हे व्याख्यान चालू होईपर्यंत मुंबई होतं महाराष्ट्रात. हा पण नुसता असा भौगोलिक आणि ऐतिहासिक योगायोग नाही आहे. चित्रपटसृष्टीचं ते केंद्र बनलं, आणि अर्थातच जो मराठी चित्रपटसृष्टीचा एक वैभवसंपन्न कालखंड आहे, मध्ये तो काही काळासाठी हरवला, आणि आता असं म्हणायला जागा आहे की तो पुन्हा निर्माण होतोय, महाराष्ट्रापासून आहे. चित्रकलेची परंपरा पहा, आधुनिक चित्रकलेची. रवी वर्मा आहे केरळमधला, पण त्याला महाराष्ट्रात यावं असं वाटतं. तो लोणावळ्याच्या जवळ छापखाना, आपला कारखाना काढतो, तिथपासून आता पुण्यामधलेच एक असामान्य कलाकार असलेले रवी परांजपे यांच्यापर्यंत पेंटिंग, चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाची प्रगती, म्हणजे मी सांगीन तेवढी जीवनाची क्षेत्र कमी आहेत. पायोनियर आधुनिक विज्ञान, दलित चळवळ, हा महाराष्ट्राचा विद्रोह आहे. आता मायावती सोशल इंजिनिअरिंग वापरतील, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भाषा करतील. व्यक्तिशा मायावती कशा आहेत, त्या चांगल्या वाईटाचा गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी दलित समाजातली आणि एक स्त्री ही लोकशाही मार्गाने, तो लोकशाही मार्ग काय ह्याच्यात मी आत्ता जात नाही, तो काही फार इष्ट नाही. पैसे गोळा करू नये, 2 नंबरचे धंदे आहेत. जाहीर बहुजन समाज पक्षाच्या अधिवेशनामध्ये मायावती म्हणाल्या की ते तुम्हाला जे पैसे मिळतात, आमदार झालात ना, खाता भरपूर पैसे, ते थोडे पार्टीला द्या. त्याचं रेकॉर्डिंग झालं, ते चॅनल्सवरनं दाखवण्यात आलं. मायावतीला त्याची काही फिकीर नाही आहे. ते सगळे मुद्दे जरी धरले तरी माझं म्हणणं आहे की एक स्त्री, ती पण दलित, ती म्हणते की आपण सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ. जोपर्यंत बहुजन समाज पक्षाचीच भाषा मुळी जातींची होती, द्वेषाची होती, त्याला सत्ता मिळणं शक्य नव्हतं. मी काशीराम यांना जवळनं पाहिलंय. मला असं म्हणायचं आहे की काशीराम यांची पहिली प्रदीर्घ मुलाखत जर कोणी घेतली असेल, अशी काही नावं काढतात, त्याच्यात व्यक्तिशा सुद्धा मी आहे. काशीराम डिफेन्स अकाउंटमध्ये पुण्यात होते. तिथून निवृत्ती घेऊन त्यांनी DS4 ही सामाजिक संघटना स्थापन केली. तिचं मूळ नाव दलित शोषित समाज संघर्ष समिती. त्यांची एक 23 पानांची मुलाखत नंतर माणूसमध्ये मी IAS होण्याच्या जस्ट थोडा आधी छापण्याची मला संधी मिळाली होती. आणि काशीराम यांच्याबरोबर उत्तर प्रदेशामध्ये प्रवास, ते सभा चालू करताना सांगायचे की ब्राह्मण, भूमिहार, ठाकूर, राजपूत चालते व्हा, तिलक तराजू तलवार, इनको मारो जूते 4, ही BSPची घोषणा होती. पण मायावतींनी बदलली, सर्वांना बरोबर घेऊन जाऊ, आणि लोकशाहीतला चमत्कार झाला. एकट्या बळावर उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये मायावतींचा विजय होऊ शकेल असं स्वप्नात कुणालाच, मला वाटतं मायावतींना पण वाटलं नसेल, पण झाला विजय. पण यामध्ये समाजाचा, देशाचा, सामाजिक उत्क्रांतीचं एक पाऊल पुढचं आहे. भ्रष्टाचार, अनिती, सगळं जे काय असेल गैर, आणि त्या सत्तेत बसलेल्या जर मायावती जातीयतावादी निर्णय घेत असल्या, त्यांचा विजय होणं शक्य नाही. पण सर्वांना बरोबर घेऊन जाऊ असं एक दलित समाजातली, ती पण स्त्री म्हणू शकते, आणि असं म्हणल्यावर येतात सर्व बरोबर. हे भारताच्या सामाजिक प्रगतीचं लक्षण आहे.
ते जे घडतं चालू तिथे त्याची मुळं इथे महाराष्ट्रामध्ये आहेत. आता बहुजन समाज पक्ष महाराष्ट्रात येऊ म्हणतो तर येईल का? उमेदवार उभे करू म्हणतो, सोशल इंजिनिअरिंग होईल का? गोष्ट वेगळी. माझं म्हणणे नाही होणार आहे. जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये जे सोशल इंजिनिअरिंगचं गणित चालतं ते महाराष्ट्रामध्ये नाही चालणार आहे. ते सगळे उद्या परवा तेरवाचे मुद्दे असतील, पण आपण त्यातले पायोनियर्स आहोत. पायोनियर, मुळामध्ये जाणे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीची चळवळ. जन्मात कुणाला वाटलं नव्हतं की शेतकऱ्याला संघटित करता येईल. शरद जोशींनी करून दाखवलं. असलेली चांगली नोकरी सोडली. ते पण UPSCतनं आलेलेच होते. 56 साली भारतात तिसरे होते. पण वडील पोस्ट खात्यामध्ये कारकून होते म्हणून म्हणाले माझा मुलगा पोस्टमास्टर जनरल झाला पाहिजे, म्हणून त्यांनी इंडियन पोस्टल सर्व्हिस निवडली. 10 वर्ष इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये काम केल्यावर युनायटेड नेशन्समध्ये त्यांना उचललं गेलं, कारण इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये काम तसं केलं. म्हणून स्वित्झर्लंडमध्ये बर्न या ठिकाणी होते ते इंडियन पोस्टल युनियनमध्ये. इंटरनॅशनल पोस्टल युनियनचं हेडक्वार्टर बर्न आहे. तिथे युनायटेड नेशन्सचं काम विशेषतः फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनचं जवळनं पाहताना शरद जोशींना एका बाजूला जागतिक पातळीला आणि दुसऱ्या बाजूला भारताच्या पातळीला औद्योगिक क्षेत्राकडून शेती क्षेत्राचं होणारं शोषण समजलं. ते पुस्तक लिहून नाही थांबले, नोकरीचा राजीनामा दिला. मिळालेल्या पेन्शन ग्रॅच्युइटीतनं इथं आंबेठाणच्या जवळ ठरवून जिरायतीच जमीन घेतली, शेतीत गेले आणि 2-4 वर्ष ते केल्यावर एकीकडे अर्थशास्त्र आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवातून पूर्ण एक नवी चळवळ जन्माला आली. तिचं मूळ सूत्र होतं शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव. वस्तुस्थिती आहे की शरद जोशींनी अशक्य काम शक्य करून दाखवलं आणि त्याचा देशाच्या धोरणांवर प्रभाव आहे. कृषी आयोग बनवावा लागला. पुढे स्वतः शरद जोशी त्याचे अध्यक्ष बनले. कृषी विषयक धोरणे बदलावी लागली, पण ती महाराष्ट्राच्या मराठी प्रतिभेच्या आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधून आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ, तुम्ही तिला नाव काही द्या, स्त्रीमुक्ती द्या, स्त्री शक्ती जागरण द्या, काही द्या, पण तिचे जे आद्य सगळे प्रणेते आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे यांच्यापासून ते आजही महाराष्ट्रामध्ये जी जागृत स्त्री चळवळ चालू आहे, हिचा महाराष्ट्र पायोनियर आहे. इथून ती भारतभर पोचते. ग्राहक चळवळ. जोपर्यंत टंचाईची अर्थव्यवस्था आहे आणि जोपर्यंत सप्लाय पेक्षा डिमांड जास्ती आहे, म्हणजे ज्याला अर्थशास्त्रात सप्लायर्स मार्केट म्हणतात, तोपर्यंत ग्राहक दुबळा राहणार आहे. हे लक्षात घेऊन 1975 साली 73-74च इथेच पुन्हा पुण्यात बिंदू माधव जोशींनी ग्राहकांची संघटना बांधणं चालू केलं, चळवळ उभी करणं चालू केलं. जगातल्या अनेक कायद्यांचा अभ्यास करून भारत आणि महाराष्ट्र सरकारसमोर मांडलं की कायदा ना ग्राहक संरक्षणाचा. पुढे तो 1985-86 मध्ये आणि राजीव गांधींनी स्वतः लक्ष घातल्यामुळे आला, पण आला. पुन्हा पायोनियरिंग काम आहे, महाराष्ट्रापासून चालू आहे. आपण हा जो वारसा लक्षात ठेवला तर कळेल की ज्या आमच्या जीवनाच्या ज्या क्षेत्रात आम्ही जाऊ तिथे ठसा उमटवणारं म्हणजे इतरांनी केलेलं सगळं काम समजावून घेऊ, पण नुसते त्या कामाचे गुलाम नाही होणार, आमच्या बुद्धीतून विचार करू आणि नवी भर घालून नवं काम उभं करू. हे महाराष्ट्राची जडणघडण आहे आणि हा महाराष्ट्राचा आहे जेनेटिक कोड. ज्या वेळेला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी मराठ्यांचं राज्य बुडवलं, पुढे त्याची बदली झाली कलकत्त्याला आणि त्याच्या जागी मुंबई प्रांताचा चार्ज घ्यायला जो ब्रिटिश अधिकारी आला तो बंगालमधून यायचा होता. त्याच्याकरता एल्फिन्स्टननी हँडिंग ओव्हर नोट ही ब्रिटिश प्रशासनातली एक फार चांगली प्रथा होती, आपण बंद पाडली. ती आधीचा अधिकारी नंतर येणाऱ्या अधिकाऱ्यासाठी एक नोट लिहून ठेवतो, म्हणजे तो एकत्रित सगळा अनुभव नवा येणारा अधिकारी त्या नोटमध्ये घेतो आणि त्याचं काम चालू करतो. प्रत्येक जण रिइन्व्हेंट नाही करत. आधुनिक प्रशासनामध्ये ती बंद पाडली आपण प्रथा. पण एल्फिन्स्टननी तो स्वतः कलकत्त्याला जाताना जो एक बंगालमध्ये काम केलेला ब्रिटिश अधिकारी मुंबईला यायचा होता ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर म्हणून, त्याच्याकरता एक नोट लिहून ठेवली. त्याच्यामध्ये एल्फिन्स्टननी बंगाली कॅरेक्टर आणि मराठी कॅरेक्टर ह्याची तुलना करून त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला काही सूचना दिल्यात आणि अनौपचारिक पण फार छान शब्दात एल्फिन्स्टननी मांडलंय. तो या ब्रिटिश अधिकाऱ्याला सांगतो की तू बंगालमध्ये जसा वागत होतास तसा इथे वागू नकोस, तुला त्रास होईल. तू बंगालमधल्या जनसामान्यांना,
एल्फिन्स्टननी ॲक्च्युली दिलेली उपमा म्हणजे त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे की तू ऑफिसमध्ये काम करतोयस आणि बंगाली माणूस आला, सामान्य सर्वसामान्य व्यक्ती आला, तर तो दाराशीच थांबेल. तू त्याला म्हणावं लागेल नाही ये आतमध्ये. तो येईल आणि असा उभा राहील. तू त्याला बैस म्हणलास तरी तो बसणार नाही तुझ्यासमोर. आणि तू जर अगदीच आग्रह धरलास तर तो तुझ्या समोरच्या खुर्चीवर नाही बसणार, तो जमिनीवर असा उकिडवा गुडघ्याला मिठी मारून बसेल आणि तू किती आग्रह केलास तरी तो म्हणेल नाही मी इथे आहे, ठीक आहे. मग तो म्हणतो की तुझं मराठी माणसाला सांगितलं नाहीस बैस म्हणून, तर तो येईल, खुर्ची ओढून तुझ्यासमोर बसेल, तुझ्याच टेबलवर पाय टाकेल. हे मी थोडं मराठीकरण सांगून सांगतो. पण एक स्वाभिमानाची प्रथा, पण आपण जिथे सावध खरोखर राहावं लागतं की या स्वाभिमानाचं अहंकारामध्ये रूपांतर केव्हा होतं. आणि आपण स्पष्ट वक्तेपणाला तुसडेपणामध्ये कधी रूपांतरित करतो. आणि आपण आत्मविश्वासाचं रूपांतर जबरदस्त अहंकारामध्ये होऊन बाकी सगळं गेलं उडत, नाही मिळालं तरी चालेल, काळ चोखावतो, हे कशामध्ये होतं. हे सांभाळण्याच्या सीमारेषा आहेत. त्या सीमारेषा एका फार छान उतार्यामध्ये मला 30-35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचायला मिळाल्या. पुढे प्रत्यक्ष दुर्गाबाईंची भेट झाली. त्यांना वाकून नमस्कार करता आला, हे माझं भाग्य. त्यांचा वृद्ध असा माझ्या निम्म्या आकाराचं मनगट असावा, असा थरथरतात पाठीवर टेकायचा, हे माझं भाग्य. निस्पृहता म्हणजे काय, आणि विद्वान व्यासंगी विकत घेता येत नाहीत आणि ते कोणाच्या खिशात मावत नाहीत. आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न पण करू नये, केला तर विद्वानांनी, सरस्वतीच्या पूजकांनी त्यांच्या खिशात जाऊ नये. याचा आदर्श म्हणजे दुर्गाबाई होत्या, दुर्गा भागवत. मी हे पाहिलेलं आहे की 1990 मध्ये शरद पवार जेव्हा 50 वर्षाचे झाले, त्यांच्या त्या 50व्या वाढदिवसानिमित्त एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. 1 लाख रुपयाचे होते. 1990चे 1 लाख. मराठी लेखक ते पाहत नाही कधी 1 लाख रुपये. आणि तो पुलंना जाहीर केला होता, तेंडुलकरांना होता, दुर्गाबाईंना होता. तर जे दुर्गाबाईंनी वाजवलं, फटकारलंय की आम्हाला विकत घ्यायचे प्रयत्न करू नका. आणि त्यांनी नको म्हणले 1 लाख रुपये, नको म्हणले 1 लाख रुपये. तेंडुलकर महान साहित्यिक, महान लेखक, अस्तित्ववादी, विचारवंत, ते म्हणाले मला गरज आहे आता 1 लाखाची, मी घेणार आहे. फंड आहे क्लिअर. पुलं या दोघांच्या मधले ते मंत्रालयाच्या मागच्या बाजूला NCP आहे, तिथे त्यावेळी माझी पुलंची भेट झाली. पुलं व्यथित होते, अस्वस्थ होते. पुलंच्याही जी निस्पृह वृत्तीला कळत होतं की ॲक्च्युली एका राजकीय पुढारी, तो पुढारी कसा असामान्य आणि त्याच्या असामान्यत्वाचा राजकारणावर काय परिणाम ते आपण परवा तेरवामध्ये पाहू. पण एका राजकीय पुढाऱ्याच्या वाढदिवसाला दिलेला पुरस्कार हा जर मी घेणे म्हणजे एक प्रकारे त्याचं मिंद होणे आहे. मिंद नाही, राजसत्तेचं मिंद नाही व्हायचं, ही महाराष्ट्राची सरस्वतीच्या आराधनेची ताकद आहे. पुलंना रुखरुख वाटत होती आणि मला बोलता आलेले त्यांच्याशी. ते हे कारण मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सगळं बोलायला पुलंच्याकडे म्हणून गेलेलो होतो. पुलं चतुरपण आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला कोंदण आणि ज्यामुळे ते कर्तृत्व फुलून उभा राहील अशी सुदैवानी पत्नी पण मिळाली. काही जण त्यांना शिव्या देतात, ती गोष्ट वेगळी, त्या बरोबर नाही आहेत त्या. पण सुनीताबाई एकदम पाय जमिनीवर आणि व्यवहार चतुर. पुलंनी मधला रस्ता काढला. मला जवळजवळ खात्री आहे की ही सूचना सुनीताबाईंची असणार की घ्या 1 लाख रुपये, एशियाटिक सोसायटीला देणगी म्हणून द्या, ठेवून नाही घ्यायचे. पुलं म्हणाले मी नाही घेणार. मुंबईची जी एशियाटिक सोसायटी आहे ती ज्ञानसाधनेचं, तपश्चर्याचं मोठं काम करते. खरोखर लायब्ररी उत्तम आहे. दुर्गाबाईच त्या लायब्ररीमध्ये दिवस रात्र बसत असत. तेव्हा तेंडुलकरांनी 1 लाख घेतले आणि दुर्गाबाईंनी थोबाडला आणि म्हणले ते खरेदी करायचा प्रयत्न करू नका, घेऊन टाका 1 लाख रुपये. पुलंनी 1 लाख घेतले पण एशियाटिकला देणगी म्हणून दिले, स्वतःच्या नावाने नाही ठेवून घेतले. मला त्या दुर्गाबाईंच्या मध्ये तर इतिहास काळातले जे ऋषीमुनी आहेत त्यांचंच प्रतिबिंब दिसायचं असे मला खूप भेटले. आणि त्यांचे आशीर्वाद म्हणून तर आपल्या परीने जमणारं थोडं काम आपण करतो. अलेक्झांडर भारत जिंकायला आला, त्याच्या ज्यांनी जमिना, त्यांनी कोणाला तरी सल्ला विचारला. ते म्हणले की या देशाचा प्राण, ज्यांना स्वतःला काही नकोय पण समाजावर जे लक्ष ठेवतात, अशा निस्पृह ऋषीमुनी तपस्वींच्या मध्ये तू जर त्यांना तुझ्या बाजूला वळवू शकलास तर भारत देश तुला जिंकता येईल. अलेक्झांडर अशा एका ऋषीला भेटायला गेला. तो बसला होता सकाळच्या वेळी वटवृक्षाच्या खाली व्याघ्राजिनावर आसन मांडी घालून.
त्याची ध्यानधारणा चालू असेपर्यंत आलेला अलेक्झांडरचा घोड्यावर तसाच बसून राहिला आणि न उतरता खाली तो त्या ऋषीला म्हणला की मला हा भारतवर्ष जिंकायचा आहे, तर कसा जिंकू ते सांग. हा ऋषी हसला आणि त्यांनी त्याच्यासमोर एक चांबडं टाकलं असं आणि अलेक्झांडरला म्हणला जे ते जरा सरळ कर आणि बैस त्याच्यावर. अलेक्झांडर उतरला नाही घोड्यावरनं खाली. त्याने एका सैनिकाला खून केली. तो सैनिक पुढे झाला आणि त्यांनी ते चांबडं असं नीट सरळ करून बसायचा प्रयत्न केला, तर तो त्यांनी एका बाजूला दाबलं की ते चांबडं असं दुसऱ्या बाजूला फटकन वर यायचं, चारी बाजूनं दाबलं की असं मधनं वर यायचं. त्या ऋषीने हसून त्या अलेक्झांडरला सांगितलं की तू भारत जिंकायला जाशील तर तुझी स्थिती अशी होईल, तू एक प्रदेश जिंकशील, दुसरा तुझ्या विरुद्ध बंड करेल, तो जिंकेल, तुला वाटेल मी त्याच्यावर प्रभुत्व, तोपर्यंत तिसरा. मग तरी हा म्हणला की मला काहीतरी तर तुम्ही हे सांगा ना. आणि म्हणाल ते देतो. काय म्हणाल ते देतो, सोनं चांदी हिरे माणकं, महामंडळाचं अध्यक्षपद, तुमच्या मुलाला कॅबिनेटमधली एखादी पोस्ट, पुढल्या निवडणुकीत 5 तिकीटं तुम्ही म्हणाल त्याला. तर आपला हा ध्यानस्थ बसलेला ऋषी अलेक्झांडरला म्हणलाय की तू काय देतो रे मला, ते माझ्या अंगावर येणारी सूर्यकिरण अडवतोस तेवढा बाजूला हो फक्त. तशी जबरदस्त ताकद असलेल्या ह्या दुर्गाबाई नाही म्हणल्या का राजकीय पुढाऱ्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेले 1 लाख, त्या म्हणल्या नाही घेणार आणि तुम्ही विकत घ्यायचा प्रयत्न करू नका, मला नको आहेत. सरकारने मला सांगितलं की जरा त्यांच्याशी बोला, तुमची आहे ना ओळख त्यांची, काहीतरी माझ्या पुस्तकावर त्यांनी जरा प्रेमाने खूप लिहिते, नितांत प्रेम. मी मला जमलं तेवढं सरकारला सांगितलं की मी त्यांना नाही सांगणार, मला जमलं तर तुम्हाला सांगेन की तुम्ही विचारवंतांना खिशात घालण्याचा प्रयत्न करू नका. विचारवंत नंतर खिशात जातात ते विचारवंतांचं पाप आहे. खिशात जाणारे असले तर ते कशाचे विचारवंत. पण मला दुर्गाबाईंना भेटता आलं. त्या दुर्गाबाईंनी 1957 मध्ये 7-8 ओळींच्या मध्ये मराठी मन आणि मराठी माणूस काय हे इतकं मांडून ठेवलेलं आहे. मी तुम्हाला ते सांगून आपण पसायदान म्हणणार आहोत, पण ते सांगायच्या आधी सांगतो की मला लक्षात आहे की आपल्यालाही या देशाचा एक कार्यकर्ता व्हायचा असं ठरल्यानंतर एकीकडे जमणारं काम आणि दुसरीकडे ज्ञानसाधना सुद्धा. या प्रोसेसमध्ये जेव्हा दुर्गाबाईंचा हा लेख वाचला, आणि तो मूळ लेख त्यांचा 57 सालातला आहे, मी वाचल्यानंतर 75-76 साली. आणीबाणी दुर्गाबाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. त्या कराडच्या साहित्य संमेलनात त्यांनी सरकारला फटकावला, पण व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण होते, सुसंस्कृत, अत्यंत सभ्य, स्वतःचं वाचन उत्तम, असे थोर दिलदार हृदयाचे खरोखर यशवंतराव चव्हाण अडचणीत आले त्यांनी, पण दुर्गाबाईंनी जे फटकवायचं ते फटकवलंच. कवी मनाचे, पण राजकीय दृष्ट्या काँग्रेस पक्षामधले असलेले गदिमा यांना पण दुर्गाबाईंनी फटकवलं. आणि अनेक जण खरोखर म्हणतात की गदिमा इतक्या कोमल मनाचे होते की ते दुर्गाबाईंनी जे वाजवलं त्याचा त्यांना त्रास झाला, पुढे त्यांचा अंत त्यापायी झाला असावा. दुःखाची गोष्ट आहे. पण गदिमा असामान्य कवी, काही शंकाच नाही. गदिमांची शब्दकळा सांगावं तेवढं कमी, इतकी असामान्य आहे. त्या कराडचं साहित्य संमेलन याच्या काळाच्या आणि तिथे त्यांनी आणीबाणीचा निषेध केला. भले भले बिचकत होते आणीबाणी विरुद्ध, दुर्गाबाईंनी निषेध केला. मूळ लेख 57 सालातला आहे. दुर्गाबाईंनी मुंबईच्या जवळचं जे घारापुरीचं लेणं, ज्याला आपण मूर्खासारखे एलिफंटा म्हणतो, इंग्रजांची जीभ ओळख नव्हती म्हणून त्यांनी बॉम्बे पण केलं. आता मुंबई झालं ते घटनात्मक दृष्ट्या झालं, कायद्याने झालं, पण काही जणांचा पक्का निश्चय की नाही आम्ही बॉम्बेच म्हणणार. मद्रासचं चेन्नई झालं ते चेन्नई म्हणतात, कलकत्त्याचं कोलकाता झालं ते कोलकाता म्हणतात, पेकिंगचं बीजिंग झालं ते बीजिंग म्हणतात, पण बॉम्बेला मुंबई नाही म्हणणार. म्हणजे आम्ही सेक्युलरला शाणे लागून गेलो आम्ही. भारताच्या राज्यघटनेनुसार आणि संसदेने सुद्धा मान्यता दिली. संसदेने जेव्हा मान्यता दिली तेव्हा काय सेना, भाजप किंवा उजव्यांचं किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार नव्हतं. इनफॅक्ट डावं सरकार होतं, काँग्रेस पण नव्हतं. NFLF नॅशनल फ्रंट आणि लेफ्ट फ्रंटचं सरकार असताना, देवेगौडा पंतप्रधान असताना महाराष्ट्राने घटनेनुसार जो ठराव केला त्याला केंद्र सरकारने दिलेली मान्यता आहे. म्हणून मूळ नाव आलं मुंबई, मूळ नाव आलं. ती मुंबई मराठी माणसाचीच होती मूळ, हे आपण उद्या पाहणारच आहोत. पण नाही, आमचा सेक्युलरिझम म्हणजे नाही, ते बॉम्बेच म्हणायचं, जीभ नाही वळत. तशी ते इंग्रज अधिकारी जेव्हा त्या, आम्ही विसरलेलोच होतो, आम्ही घारापुरी विसरलो होतो, अजिंठा विसरलो होतो, वेरूळ विसरलो, आम्ही शिवाजी महाराज पण विसरलो होतो. इंग्रजांनी आठवण करून दिली. मग ती करून देताना त्यांना हवा तसा इतिहासाचा अन्वयार्थ लावला. त्या घारापुरीच्या बेटावर जेव्हा इंग्रज अधिकारी गेले, त्यांना कुठे याचं नाव घारापुरी आहे माहिती होतं. त्यांना हत्तीवरचं एक शिल्प दिसलं, त्यांनी बोली नाव त्याचं ठेवलं एलिफंटा. त्यांनी ठेवलं ठीक हो, आपल्याला अक्कल नको, हा आमचा देश आहे.
त्यांची ह्या मातीतली आमची नावं आहेत ना. दुर्गाबाई ते घारापुरीचं लेणं पाहायला गेल्या होत्या. त्याच्यावर त्रिमूर्ती आहे दगडातनं कोरलेली, आणि ते जी त्रिमूर्तीचा मधला चेहरा आहे तिच्यावर अशी एक उभी भेग आहे कपाळावर, आणि ती पांढऱ्या शुभ्र रंगाची. आणि दुर्गाबाईंना जणू त्या त्रिमूर्तीमध्ये मराठी मन दिसतं. तिच्या कपाळावर जी भेग पडलेली आहे तिच्यामध्ये मराठी मनातला सुद्धा आंतरविरोध किंवा जो एक प्रकारचा दुभंगलेपण आहे तो दिसतो. पहिल्यांदा आयुष्यात वाचला त्या रात्रभर मी अस्वस्थतेने जागा होतो की अरे हे मराठीपणाचं इतकं करेक्ट वर्णन आहे. आणि मग माणूस म्हणून मी पण त्याचा कैदी आहे का? आपण असे कैदी नसतो. पण इतिहासाच्या जर असल्या साखळ्या तर त्या कैदेतनंही सुटण्याकरता स्वतःमध्ये जेनेटिक मॉडिफिकेशन घडवून आणायला कष्ट करावे लागणार आहेत. पण आधी ते कळलं तर पाहिजे. दुर्गाबाई म्हणतात अंतर्विरोध इथेही आला. मराठी मनात एक अंतर्विरोध आहे. नंतर भारत आणि जग पाहताना मला प्रश्न पडतो की अंतर्विरोध नाही असं कुठलं मन, व्यक्ती, समूह किंवा राष्ट्र आहे का? तुम्ही खरोखर जगाच्या मानवाच्या इतिहासातला कुठलाही कालखंड, कोणतीही संस्कृती, कोणतंही राष्ट्र पाहायला गेलात तिथे प्रत्येकामध्ये अंतर्विरोध दिसेलच. इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन, दोन दिशांनी एका वेळेला असलेली खिचातानी. जपान कमालीचं नाजूक, कमालीचं सौंदर्यपूर्ण, कमालीची स्वच्छता, समोरच्याशी वागताना कमालीची नम्रता आहे. जपानी माणूस कायम नमस्कारही करतो. जपानी पोलीस रस्त्याला ट्रॅफिक थांबवतो तर ती सोडताना तिला वाकून सॉरीची खूण करतो की मी थोडा वेळ ट्रॅफिक थांबवली, ती सॉरी बरं का. जपानी ड्रायव्हर गाडी चालू करायची असेल तर गाडीत येतो, कॅब काढतो, गाडीला एकदा वंदन करतो आणि मग निघतो. इकेबाना, फुलांची रचना, कागदाची रचना, जपानी नाट्य, काबुकी सगळ्यामध्ये विलक्षण नाजूकपणा दिसतो. मग तरी प्रश्न पडतो की दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास आणि त्याच्या आधी त्याच जपान्यांनी महाभयानक अनन्वित कत्याली आणि अन्याय अत्याचार केले. तुम्हाला आंतरविरोध जपान नावाचा देश आणि संस्कृतीत दिसेल, कोरियामध्ये दिसेल, चीनमध्ये, तोच चीन बौद्ध पण आहे पण आज सगळ्या जगावरनं वरवंटा फिरवायला निघालेला आहे. इराणमध्ये दिसेल, क्युबामध्ये आत्ता मला जायची संधी मिळाली. मला मग अनेकदा प्रश्न पडतो की आंतरविरोधाचा, आपण ज्याला आंतरविरोध म्हणतो त्याचं बीज हे कुठे आपल्या जेनेटिक कोडमध्ये आहे का? कारण आपली जी जेनेटिक रचना आहे डबल हेलिक्स, तिचेच मुख्य दोन प्रवाह आहेत आणि तिच्यावर ह्या ATCGच्या शिड्या टाकलेल्या आहेत. मी म्हणालो मराठी जीन, अवघे विश्वची माझे घर आणि हिंदवी स्वराज्य हा आहे आणि त्याच्यावर पडलेले हे वेगवेगळ्या शिड्या ज्या आज आपण पाहिल्या आणि पुढे आणखीन सप्ताहभर आपण पाहणार पण आहोत. पण मग अंतर्विरोध त्यामध्येच इनबिल्ट आहे का तुमच्या माझ्या व्यक्तिमत्वात? एकाच वेळी दोन दिशांचे पूल. पण 8-10 ओळींमध्ये दुर्गाबाई खणखण आपल्यापर्यंत पोहोचतात, अस्वस्थ करतात. आपण अस्वस्थ झालो तरी बास आहे. अस्वस्थ होऊन अंतर्मुख झालो, आरसा धरला स्वतःला आणि पसायदान म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहोची प्रार्थना करत आपल्या जीवनात कर्तृत्वाची स्वप्न पाहायला लागलो. आपण सगळे धन्य झालो, मी पण धन्य झालो. दुर्गाबाई म्हणतात अंतर्विरोध इथेही आला. मराठी मन सारखं स्वतःला पिळत राहतं. तहान एकाची, व्रत दुसरं. तडजोड करण्याची कला कमी. मोडेन पण वाकणार नाही. कोणतरी आपल्याला सांगतं ना मराठी बाणा आहे मोडेन पण वाकणार नाही. मला प्रश्न पडतो मराठी बाणा मोडेन पण वाकणार नाही आहे काय? आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराज गेले, पुढे जसवंत सिंग उभा होता. महाराज मागणं ओरडले रामसिंगच्या नावाने. अख्ख्या दरबारात जेव्हा नजर पण वर करायची पद्धत नव्हती, मुघल दरबारात उभा असं राहायचं असायचं. बादशाहाशी बोलायचं जरी असेल तरी मान नाही वर करायची, नजरेला नजर तर त्याहून भिडवायची नाही, अशी असं ठेवायचं अशी आणि असंच बोलायचं. म्हणजे ही थुंकी झेलण्याचीच ऍक्शन आहे ऍक्च्युली. आणि त्याच्यात शिवाजी महाराज उभे राहून कारकन वाजवतायत की रामसिंग हमसे भी आगे कौन खडा आहे. तो पळत पळत घाम फुटलेला रामसिंग शिवाजीपाशी येतो. 4 शब्द काहीतरी औरंगजेब समोरनं विचारतो काय चाललंय, नाही थोडी गडबड चालली आहे. आणि पटलं उत्तर न पटल्यामुळे तार 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 शिवाजी महाराज दरबारातनं निघून गेलेत. मोडेन पण वाकणार नाही. हाय काय मराठी बाणा. इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ते उभं राहून म्हणाले तुमच्या न्यायालयामध्ये मी दोषी असेन, तुमच्या पण वर एक न्यायालय आहे, त्या न्यायालयात मी निर्दोष आहे. आणि कुणी सांगावं ही शिक्षा मी सोसण्यामुळेच मी हाती घेतलेलं काम पूर्ण. कुठून आली ही जिद्द? दिलीप पुरुषोत्तम चित्रेंच्या एका कवितेत म्हणल्यासारखी सह्याद्रीच्या खडकामधनं कोरून काढलेली आडमाप माणसं.
असं चित्र्यांच्या कवितेतलं ओळ आहे की कुठून आली जबरदस्त जिद्द आणि कुठून आली की नाहीच झुकणार. सावरकरांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. कोर्टात ठोठावताना आधी हसले कोर्टात आणि म्हणले की तुमच्या इंग्रज सरकारने माझी हिंदू संस्कृती स्वीकारली. कशी काय तर ती ख्रिश्चॅनिटी किंवा पाश्चात्य संस्कृतीत पुनर्जन्माची संकल्पना नाही ना, आहे तो एकच जन्म. तुम्ही मला 50 वर्ष काळं पाणी म्हणजे पुढल्या जन्मातली पण शिक्षा देऊन ठेवठावली, म्हणजे तुम्ही पुनर्जन्माची हिंदू संकल्पना मान्य केली, हे म्हणण्याची जिद्द. आणि मग तुरुंगामधनं नेताना इथे त्यांना जहाजावर बसून अंदमानला न्यायचं होतं. तो तुरुंग अधिकारी टिंगल करायला म्हणला. गळ्यामध्ये तो साखळी आणि हे होतं अडकवलेलं. टिंगल करायला तो म्हणला की 50 वर्ष आता 1960 पर्यंत, डिसेंबर 1910 ते 1960. तुरुंग अधिकारी म्हणाला की सावरकर 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा आहे. सावरकर म्हणले बस 50 वर्ष, पण तोवर तुमचं राज्य टिकलं तर ना. हा मराठी बाणा आहे का? आंबेडकर गोलमेज परिषदेला पोचले आणि पंतप्रधान रॅमझे मॅकडोनाल्डनी सारखं म्हणणं चालू केलं की आंबेडकर दलितांचे पुढारी आहेत, दलितांचे. आंबेडकरने त्याला मध्ये थांबवला आणि वाजवला आणि सांगितलं की मी जातीव्यवस्थेविरुद्ध लढतोय, ते आमचं घरातली लढाई आहे. इथे मी जो आलोय तो सगळ्या भारताचा प्रतिनिधी म्हणून आलोय. आमच्यातल्या फुटीचा तुम्ही फायदा घ्यायचा प्रयत्न करू नका. हा मराठी बाणा आहे का? पाकिस्तानमधली लोकशाहीचा गळा घोटून ते कायमच करतात पाकिस्तानमधले लष्करी अधिकारी, पण परवेज मुशर्रफनी ते गळा घोटला, सत्ता ताब्यात घेतली आणि स्वतःला डिक्लेअर केलं प्रेसिडेंट. तो परवेज मुशर्रफ आग्रा परिषदेसाठी इथे आला आणि आपले लष्कर प्रमुख त्याला भेटायला गेले. त्यावेळेला आपल्या विमानदळाचे सरसेनापती होते एअर चीफ मार्शल अनिल चिटणीस. आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत त्यातलं प्रोटोकॉल सांगतं की दुसऱ्या देशाचा प्रमुख आला तर सेनाधिकाऱ्यांनी त्याला सॅल्यूट करायचा असतो. तर परवेज मुशर्रफ आपल्या एअर चीफ मार्शल अनिल चिटणीस यांच्या समोर आला. अनिल चिटणीस यांनी शेक हँडला हात पुढे केला आणि परवेज मुशर्रफला करावाच लागला शेक हँड. नंतर खुलासा विचारला. अनिल चिटणीस म्हणले की परवेज मुशर्रफ हा काय पाकिस्तानचा अधिकृत राष्ट्रप्रमुख नाहीये, तो माझ्या समकक्ष लष्करी अधिकारी आहे. मी सॅल्यूट नसतोय करायचं त्याला, मी शेक हँड केलं, हेच फेवर आहे त्याला केलं. मराठी बाणा. पण कोणतरी कुठून तरी आपल्याला सांगतं मोडेन पण वाकणार नाही आणि म्हणे शिवाजी महाराजांनी शिकवलं. मला प्रश्न पडतो, मला वाटतं नाही आहे शिवाजी महाराजांनी शिकवलेलं. शिवाजी महाराजांनी उलट शिकवलेला मराठी बाणा आहे, मोडायची वेळ आली तात्पुरता वाक, पण नंतर ज्याच्यामुळे मोडायची वेळ आली त्याचे तुकडे तुकडे करायला विसरू नकोस. हा मराठी बाणा आहे. तो दुर्गाबाई पण सांगतायत तडजोड करण्याची कला कमी. नाही मिळालं तरी चालेल, तुझ्या मी अमुकावर थुंकतो, तमुकावर काय काय शारीरिक क्रिया करतो, माझा तोटा झाला पण काळ सोकावतो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. अंतर्विरोध इथेही आला. मराठी मन सारखं स्वतःला पिळत राहतं. तहान एकाची, व्रत दुसरं. तडजोड करण्याची कला कमी. त्याच्या आवडीच्या चाफेकळीसारखं ते घट्ट पिळांनी वेढलेलं आहे. आणि क्वचित एखादं मन कधी काळी फुलतं, बहरतं. बाकीची सारी हा पीळ जपतच विराम पावतात. ज्ञानेश्वरांनी पोटी लोकांच्या बद्दल अतुल करुणा असताना आणि सगळे कलेचे कंद आपल्यामध्ये मोहरू शकतील ही जाणीव असताना सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली लोकांसाठी आणि स्वतः घेतली समाधी 21व्या वर्षी. एकीकडे लोकसंग्रहाची अपार शुद्ध जाणीव आणि त्याला तीव्र आत्मनिष्ठ वैराग्य. शरीर नाश एकदम किंवा कार्यरततेत बुद्धिपुरस्सर योजलेला, कणाकणांनी क्षणाक्षणांनी वर्षानुवर्षानंतर घडून येणारा, दोन्ही सारखेच. व्रतधारी व्यक्तीत पराकाष्ठेची कोमलता प्रसंगी व्यक्त होईल, पण अंतर्बाह्य कोमलता आढळणं मुश्किल. सह्याद्रीच्या दगडातली शीर मराठी मनाला आरपार भेदून गेलीये. तिचं प्रतीक मला घारापुरीत त्या त्रिमूर्तीच्या तोंडावरून जी पांढरी शीर गेलीये तिच्यात आढळतं. जोवर ही शीर आहे तोवर मराठी माणूस स्वतःला असाच पिळवटत राहणार. त्याच्या परमोच्च सर्वश्रेष्ठ कलाकृतींच्या गाला तोंडावर असाच प्राकृतिक ओरखाडा निघणार. तो स्वतःच्या अहंकाराशी सतत झगडला तरी सामुदायिक अस्तित्वात रमणार नाही. त्याची नजर सदा उंच दुर्गम ध्येयाकडे.
कार्याची उंची किंवा गहिरी खोली पाहून तो कधीच हादरणार नाही, पण विस्ताराचं भान त्याला येणं कठीण, कारण तो त्या दगडी शिरेनं घडवलेला माणूस आहे. अमोल संघर्ष हे त्याचं जीवन आहे. आता एकत्र पसायदान म्हणणं हे आपलं काम आहे.